नमस्कार मित्रांनो, आज आपण सीडी स्पेक्ट्रोस्कोप बनवणार आहोत। तर सीडी स्पेक्ट्रोस्कोप बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक बॉक्स, हे लहान मोठं खेळता आलेलं अगदी बुटाचं बॉक्स, शूजचं बॉक्स सुद्धा आपल्याला चालेल। नंतर एक सीडी, ऍक्च्युली आपल्याला अखंड सीडी नको आहे, सीडीचा एक छोटासा तुकडा हवाय, सीडीचा तुकडा, नंतर एक पुठ्ठ्याचा एक तुकडा आणि फेविकॉल, एवढंच आपल्याला साहित्य हवंय। तर आपण सीडी स्पेक्ट्रोस्कोप कसा तयार करायचा ते आता मी दाखवतो तुम्हाला। तर सीडी घ्यायची, पहिल्यांदा सीडीचा एक तुकडा आणि या पुठ्ठ्यावर सीडीचा हा जो तुकडा आहे तो तुकडा, आता हे दाखवलंय ना असं, हे फेविकॉल वापरून तुम्ही असं आधी चिटकवून घ्यायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर हा जो सीडीचा तुकडा आहे हा आपल्याला याच्यामध्ये बॉक्समध्ये लावायचा आहे। तर बॉक्समध्ये लावण्यापूर्वी आधी आपल्याला बॉक्सला एक इथे एक होल करून घ्यायचं आहे बॉक्सला, जिथून आपण पाहणार आहोत, आणि इथे एक स्लिट तयार करायची छोटीशी। या स्लिटमधून आपल्याला लाईट आत घ्यायचा आहे, म्हणजे इथून प्रकाश आत जाईल, ठीक आहे। तर तुम्हाला आता दाखवतो मी की सीडी कशी बसवायची। तर हा पहा, इथून आपण हा बॉक्स जो आहे त्या बॉक्सला आपण इथून आपण पाहणार आहोत बॉक्सला, आणि इथं वरच्या बाजूला स्लिट आहे आणि इथं आतल्या बाजूला आपल्याला ही सीडी लावायची। तर तुमच्या लक्षात येईल आकृती पाहिल्यानंतर की सीडी जी आहे ही साधारणपणे अशी आहे, 45 डिग्रीजला आहे। म्हणजे इथून लाईट आत आल्यानंतर तो या सीडीवर पडेल, रिफ्लेक्शन होऊन इथे येईल। तर हा 45 डिग्रीचा कोन असल्यामुळे बरोबर 90 डिग्रीजमध्ये हा लाईट रिफ्लेक्ट होऊन इथून आपल्याला पाहता येईल, आणि इथे लाईट पडल्यानंतर या सीडीमुळे लाईटचं डिस्पर्शन होतं आणि आपल्याला हे इथून येणारा जो लाईट आहे, आता उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, तर आपल्याला सूर्यप्रकाशाचे 7 रंग इथून आपण पाहू शकतो। तर ही जी सीडी आपण ह्याच्यावर लावलेली आहे, ही सीडी आत कशी लावायची ते दाखवतो तुम्हाला। हा सीडीचा तुकडा आहे, तर इथं आणि इथं 2 ठिकाणी फेविकॉल लावायचं आणि ही सीडी अशी बरोबर 45 डिग्रीचा कोन करून या स्लिटच्या बरोबर वर येईल आणि इथून आपल्याला सीडी दिसेल अशा पद्धतीने इथे लावायची आणि हे वाळू द्यायचं। नंतर बॉक्स बंद करायचं आणि इतर कुठूनही लाईट येऊ नये फटीतून, फक्त लाईट इथूनच आत जायला पाहिजे। याच्यासाठी काय करायचं, तर जाड पुठ्ठा किंवा काळ्या कलरचा कागद इथे चिटकवून टाकायचा, म्हणजे दुसऱ्या कुठूनही या बॉक्समध्ये लाईट येणार नाही एक्सेप्ट दिस स्लिट, ठीक आहे। आता याच्यातून काय दिसतं हे तर तुम्हाला मी कॅमेऱ्याने नाही दाखवू शकणार, कारण का याच्यातून कॅमेरा लावणं अवघड आहे, पण याच्यातून तुम्हाला असे 7 रंग दिसतील। हे 7 रंग जे आहेत रेनबो कलर्स आहेत, तुम्हाला माहिती आहे रेनबो कलर्स कोणकोणते असतात, ताना, पिहिनी, पाजा, तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा, किंवा इंग्लिशमध्ये आपण बिग ग्वायर म्हणतो ना, म्हणजे काय, व्हायोलेट, इकडून उलटीकडून सुरुवात आहे, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड, असं हे आपल्याला ह्याचा स्पेक्ट्रम दिसतो, लाईटचा स्पेक्ट्रम दिसतो। तर याच्यातून आपल्याला विविध रंगाचे प्रकाश तुम्ही पहा, सनलाईट पहा, म्हणजे सूर्याचा प्रकाश पहा, ट्यूबलाईटच्या प्रकाशातून हे रंग कसे दिसतात ते पहा, LED लाईट लावून पहा आणि निऑन लाईट लावून पहा, किंवा गॅस, तुमचा किचनमध्ये जो गॅस आहे तो गॅस पेटवून त्याचा जो येणारा प्रकाश आहे तो या सीडी स्पेक्ट्रोस्कोपमधून पहा, आणि तुम्हाला आढळेल की थोडासा काहीतरी फरक आहे या लाईट्समध्ये। तर याचा हा जो स्पेक्ट्रम आहे ना, या स्पेक्ट्रमवरून खूप मोठं संशोधन झालेलं आहे। तर त्या संशोधन क्षेत्राला स्पेक्ट्रोस्कोपी असं म्हणतात। तर याचा उपयोग ॲस्ट्रॉनॉमीमध्ये होतो, ग्रह तारे जे आहेत त्यांच्यावर कुठली कुठली रसायनं आहेत, त्या केमिकल्स आहेत, तर त्यांच्याकडून येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा या स्पेक्ट्रोस्कोपीच्या सहाय्यानं
ॲनालिसिस करून त्या ग्रहावर किंवा त्या ताऱ्यावर कुठले कुठले रसायन केमिकल्स आहेत किंवा कुठले गॅसेस आहेत ते पाहता येतं. त्याच्यानंतर टेम्परेचर किती आहे हे त्या ग्रहाचं ते पाहता येतं किंवा डिस्टन्स किती आहे हे सुद्धा स्पेक्ट्रोस्कोपी किंवा स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने आपल्याला पाहता येतं किंवा मेजर करता येतं. केमिस्ट्रीमध्ये त्याचा बरेच उपयोग आहेत, ॲनालिसिस करता येतं केमिकल्सचं. फिजिक्समध्येही बरेच त्याचे उपयोग आहेत. तर हा जो स्पेक्ट्रोस्कोप आहे नक्की तुम्ही करून पहा. तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.